पौ ॲड्स क्रिएशन सादर करीत आहे नव्या कोऱ्या सुमधुर गीतांचा अनोखा पण बहारदार प्रयोग. तुला पाहताना प्रयोग क्रमांक 22, प्राचार्य उज्ज्वला अंधारे स्पेशल. तो स्वप्नांचा गाव. गजानन तुझी मोरेश्वर ही तूच. गजानन तुझी मोरेश्वर ही तूच. बुद्धिदेव गजानन तुझी मोरेश्वर ही तूच. बुद्धिदेव तुझी तूच एकदंता. तूच एकदंता. गजानन तुझी बालक तुम्ही हो शिव पार्वतीचा उल्लेख तुमचा लंबोदरा. बालक तुम्ही हो शिव पार्वतीचा उल्लेख तुमचा लंबोदरा. आवडतो खूप मोदक तुम्हाला प्रसाद चविला वक्रतुंडा. प्रसाद चविला वक्रतुंडा. गजानन तुझी मोरेश्वर ही तूच. बुद्धिदेव तुझी तूच एकदंता. तूच एकदंता. गजानन तुझी अंकुश परशु हाती धरुनी वाहन उंदीर विनायका. अंकुश परशु हाती धरुनी वाहून विनायका. आराधना केली तुमची हो देवा गणेश देवा उमापुत्रा. गणेश देवा उमापुत्रा. गजानन तुझी मोरेश्वर ही तूच. बुद्धिदेव तुझी तूच एकदंता. तूच एकदंता. गजानन तुझी तूच सुख करता. तूच दुःख हरता. तूच सुख
मोरया तू, मोरया मोरया तू. गजानन तुझी मोरेश्वर ही तुझ, बुद्धिदेव तुझी तुझ एकदंता, तुझ एकदंता, तुझ एकदंता. थँक्यू. कवी भालचंद्र साठे यांची ही रचना होती गणेशाला आवाहन करण्याची. सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासरमणिरिव तमसाम राशीन नाशयति विघ्नानाम आवाहयेतं गणराज देवम रक्तोत्पलाभा समशेषवद्यम विघ्नांतकं विघ्नहरं गणेशं भजामि रौद्रम सहितं च सिद्ध्या. लाल कमलपुष्पाप्रमाणे ज्यांच्या देहाची आभा आहे, जो विघ्नांचा कर्दनकाळ आहे, अशा शिवपुत्र गणेशाला सर्वप्रथम वंदन करूया. आज नवामी देव निर्मितो, आज नवामी धर्म निर्मितो, श्रमबिंदूतून या कृषकांच्या, रुधिरातून जीवनवीरांच्या, अनश्रद्धेतून मांगल्याच्या, आज नवे मी वेद निर्मितो, आज नवामी धर्म निर्मितो. हे सगळं करायचं ते गजाननाच्या आशीर्वादाने. त्यानंतर दुसऱ्या गीताकडे वळूया. नमस्कार. शरद पौर्णिमेला ढगाकडून प्रियकर चांदोबा बाहेर येतो. त्या रुपेरी चंद्रप्रकाशात चांदण्यांचे आकाशातील चांदणं नृत्य प्रियतमेच्या मनाचा ठाव घेते आणि साजण्याचे स्वप्नरंजन सुरू झालेले. त्याने अलगद येऊन कवेत घ्यावे, त्या सुखात आकंठ भिजवावे आणि ती अख्खी रात्र चांदण रात्र व्हावी, या आशयाचे गीत आता आपण ऐकूया. कवयित्री प्राचार्य उज्ज्वला अंधारे सादर करीत आहेत विलास देशकर, शृंगाराची रीत. शृंगाराची रीत शृंगाराची रीत आगळी आहे सजनाची, आवरी गे तू निज सांगते चांदणी शुक्राची. येईल निश्चित तुझिया दाराशी, भाग्यवती तू तुझ्या पदी मग सौख्याच्या राशी. उन्मादाने कवळीत तुझला, तुझला चुंबिला भाळासी, आवरी गे तू निज सांगते चांदणी शुक्राची. शृंगाराची रीत तुझ्याहुनी अधीर झाला, तुझिया मिलनासी. स्वप्नी बघितली राणी तू तर दर्पणात कैसी, नववधूस तो आणि महाली, नववधूस
चांदणे शुक्राची शृंगाराची आगळी. तप्त गात्रे तप्त ही काया तुझिया सजनाची तृप्त भावन तृप्त समाधी चढत्या रात्रीची सौख्य स्वामिनी राही सर्वदा आता तू त्याची आवरी गे तू निज सांगते चांदणी शुक्राची शृंगाराची रीत आगळी. शृंगाराची रीत आगळी आहे सजनाची आवरी गे तू निज सांगते चांदणे शुक्राची आवरी गे तू निज सांगते चांदणी शुक्राची चांदणी शुक्राची चांदणी शुक्राची. वा 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 देशकर सर, सुंदर सुंदर न्याय दिला शब्दांना. चाल पण छान होती. या स्वप्नांच्या गावामध्ये असेच सगळे भाव निर्माण करणाऱ्या कविता येणार आहेत. आणि मला कल्पनाही नव्हती एवढी 9 भावगीतं कदाचित तयार होतील आपल्या सगळ्यांच्या साक्षीने. मी सुखाला पाहिले की अश्रू येती लोचनी. कशी गंमत आहे बघा, दुःखामध्ये तर अश्रू असतातच, परंतु सुखात देखील अश्रू येतात. मी सुखाला पाहिले की अश्रू येती लोचनी, दुःख माझे साजना होते तमाची चांदणी. वाटते ऐसेच राहो हे नभीचे चांदणे, वाटते ऐसेच राहो हे नभीचे चांदणे, पूर येवो लोचनांना पाहता सौदामिनी. अशी ती साजणं प्रेमात डुंबलेली, न्हायलेली आणि साजण सुखाच्या आठवणीत चिंब भिजलेली. आणि तिच्या आठवणीतला तो स्वप्नांचा गाव आपल्यासमोर सादर करतायत केदार आणि वैशाली. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चालेना, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. जलाशयाचे पाणी कापत सुंदर सालेना, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव, तो स्वप्नांचा गाव. मोजित होतो नभी चांदण्या चंद्रगोल जैसा, मोजित होतो नभी चांदण्या चंद्रगोल जैसा. जलाशयाच्या वर प्रतिबिंबित त्या दिसतसे तैसा. ओढ तुझी ग पुन्हा लागली, ओढ तुझी ग पुन्हा लागली, ना लागे मज थांब, तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव.
तुझाच होता रम्य स्पर्श अन तिथल्या त्या एकांती तुझाच होता रम्य स्पर्श अन तिथल्या त्या एकांती बळे कवळुनी पाहून मध्ये किती रंगल्या राती नयनांमध्ये तुझाही होता नयनांमध्ये तुझाही होता तो प्रेमाचा गाव तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव तो स्वप्नांचा तुझ्या सोबत पुनरपि आता स्वप्न तेच पाहते तुझ्या सोबत पुनरपि आता स्वप्न तेच पाहते होशील ना रे राजा माझा चित्रमणी रेखते राणी मी तर तुझी खरी ना राणी मी तर तुझी खरी ना मांडूया रे तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव तो स्वप्नांचा गाव जलाशयाचे पाणी कापत सुंदर झाले ना तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव तो स्वप्नांचा गाव तो स्वप्नांचा गाव अगदी खरं आहे. इतक्या रम्य वातावरणात स्वप्नांचा गाव अनुभवल्यावर साजणीचा कंठ आठवणीत दाटून न आला तरच नवल. तिचा सहवास, तिचं असणं, तिचं जगणं सुंदर करणारं. जीवन इतकं सुंदर असतं हे आता कुठे उकलू लागलंय. माझ्या अंगणातील प्राजक्तांची फुलं नित्यनेमानं वेचून ठेवणं चाललंय आणि वेचलेल्या फुलातील काही फुलं मी तिच्या हातावर ठेवणार आणि पाहिल्यावर हटकून ती आठवण यावी म्हणून विनवणी चालली आहे. दाटल्या कंठातून सादर करीत आहेत दीप्ती. दाटल्या कंठातुनी शब्द ही ओलावले आत त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले. दाटल्या कंठातुनी शब्द ही ओलावले आत त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले. दाटल्या कंठातुनी सखया
पुन्हा जीवनी शिशिर सरुनी वसंताला आज पुन्हा जीवनी कमलिनीचा मोद सखया झाला रे मनमनी कमलिनीचा मोद सखया झाला रे मनमनी कालभाच्या गळून भिंती कालभाच्या गळून भिंती द्वैत पुनरपि जाहले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले दाटल्या कंठातुनी चंदनी कैफातली चंदनी कैफातली गीत रे मी गायली चंदनी कैफातली गीत रे मी गायली संगतीने तुझ्याही बघ पुन्हा ती उजळली संगतीने तुझ्याही बघ पुन्हा ती उजळली संगती तू असता शतजन्मे तुझी राहिले संगती तू असता शतजन्मे तुझी राहिले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले दाटल्या कंठातुनी शब्दही ओलावले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले दाटल्या कंठातुनी शब्दही ओलावले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले वा वा, सुंदर अर्थता आपल्या गीतातून व्यक्त झाली. निसर्गामध्ये देखील एक लेक आहे आणि ती आहे धरणीची लेक. ही मधुमालती या धरणीची अतिशय प्रिय अशी कन्या ग्रीष्मातल्या उन्हाने थोडीशी जरा कोमेजून गेलेली आणि सारखी वाट पाहते तिच्या सख्याची. तर आईला म्हणजे धरणीला ह्या आपल्या लेकीचं गुपित समजतं आणि जेव्हा हा पाऊस सखा येतो त्यावेळेला ती त्या पावसाला सांगते की आज अशा सायंकाळी पहा आषाढ गर्जला धरती सांगे पावसाला हिला नहाण गंध आला. अरे पावसा, आता माझी ही लेक थोडी मोठी झाली आहे, तिला नहाण गंध आलेला आहे. नहाण गंधाचा अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही जाणती झाली आणि हे गुपित, हिचं गुपित आई तिच्या प्रियकराला सांगते अशी कल्पना या कवितेमध्ये केलेली आहे. आणि म्हणून ती म्हणते की अरे रिमझिम बरस जाणवेल थर थर. तू एकदम कोसळू नकोस तिच्या अंगावर. रिमझिम बरस, तिच्या अंगातली थरथर तुला नक्की जाणवेल. अरे रिमझिम बरस जाणवेल थर थर, अरे जपू नकोसळ मोडू नकोस शृंगार. तुझसाठी हिने दाह ग्रीष्माचा सोशिला, तुझसाठी हिने दाह ग्रीष्माचा सोशिला, धरती सांगे पावसाला हिला नहाण गंध आला, हिला नहाण गंध आला. अशा संकल्पनेतून लिहिलेली ही कविता आहे. आपल्यासमोर सादर करतायत केदार अभ्यंकर. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गरजत आला. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गरजत आला. धरती सांगे पावसाला, धरती सांगे पावसाला हिला नहाण गंध आला, हिला नहाण गंध आला. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गरजत आला. हरे रिमझिम बरस, हरे रिमझिम बरस जाणवेल थर थर. अरे जपू नको सळ नको मोडूस शृंगार.
थर थर. अरे जपून कोसळ नको मोडूस शृंगार. तुझसाठी हिने दाह ग्रीष्माचा सोशिला. तुझसाठी हिने दाह ग्रीष्माचा सोसला. धरती सांगे पावसाला हिला नहण गंध आला. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गर्जत आला. धरती सांगे पावसाला हिला नहण गंध आला. हिला नहण गंध आला. तुझ्या स्पर्शाला अधीर जणू रंभा मेन काही. तुझ्या स्पर्शाला अधीर जणू रंभा मेन काही. तुझी हिरवी कंच कांती. तुझी हिरवी कंच कांत ऋतू स्नात यौवनाही. तुझी हिरवी कंच कांती ऋतू स्नात यौवनाही. उघडेल गंधकुपी. उघडेल गंधकुपी. मधुचंद्राच्या रात्रीला धरती सांगे पावसाला हिला नहण गंध आला. मधुगंधाची पखरण सदा करते मालती. मधुगंधाची पखरण सदा करते मालती. शिरी चांदणे लेऊन. शिरी चांदणे लेऊन पहा असे मधुमालती. नाही होणार ती रीती. नाही होणार ती रीती. गंध आभाळ साक्षीला धरती सांगे पावसाला हिला नहण गंध आला. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गर्जत आला. आज अशा सायंकाळी पहा आषाढ गर्जत आला. धरती सांगे पावसाला. धरती सांगे पावसाला हिला नहण गंध आला. हिला नहण गंध आला. हिला नहण गंध आला. सुंदर सुंदर. अलवार पापणीत बंदिस्त केलं तुला. कुठल्याही एखाद्या क्षणी मन लगेच भरून येतं आपल्याही नकळत. आणि एवढे हळवे क्षण आपलं मन जपून ठेवू लागतं. त्या आठवणींनी मन मोकाट सुटलंय वारा पिलेल्या खोंडासारखं. आठवणींचं हिरवेपण न्याहाळत दूर कुठेतरी आलेल्या निशिगंधाचा धुंद सुगंध येऊ लागलाय. आणि माझ्या अलवार पापणीत तुला मी बंदिस्त केलंय. आता ते मी कसं विसरून जाऊ. सादर करत आहेत गौरी. स्वप्नाळलेल्या त्या क्षणांना मी कशी विसरू न जाऊ. आनंद
या वादकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्या स्वर आणि तालाने संपूर्ण सभागृह एका तालावर नाचताय असं मला वाटतंय. हा आस्वाद मी इथे बसून देखील घेते आहे. या मोरभवनच्या हॉलचं वैशिष्ट्यच असं आहे की जिथे कार्यक्रम आवडला ना लोकांना, तिथे आपली गाणी ऐकून बाहेरचे लोक येऊन बसतात. हाही आमचा अनुभव आहे आणि तोच अनुभव आता पण येतो आहे मला. म्हणजे मी काही बघितले असे ते सांगते आहे. लहानपणी किंवा जसं जसं आपण मोठं होतो, तरुणपण येतं, तसं तसं प्रत्येकाच्या मनामध्ये एक स्वप्नातला राजकुमार येत असतो. आणि तेव्हा त्या काळात ऐकलेली हे एकच गाणं माझ्याही मनामध्ये रुंजी घालत होतं. परी कथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का. या कवितेची निर्मितीच त्यातून झालेली आहे. आणि प्रत्येकाच्या मनातला, प्रत्येकीच्या मनातला असा हा राजकुमार त्या त्या क्षणापर्यंत ती त्याचं चित्र आपल्या मनामध्ये निर्माण करत असते, रेखत असते. आणि मग त्याच्या आगमनासाठी वीणा हातात घेते आणि सूर छेडत असते आणि सांगते की या तारा मी छेडते आहे, या माझ्या स्वप्नातला राजकुमारा तू केव्हा येशील, तर तू लवकरी ये. म्हणून शब्दच असे आहेत. झिण झिण वाजे छेडीत वीणा, छेडीत मीही तारा, येई रे लवकरी तू सुकुमारा, तू सुकुमारा. आयुष्याचे कितीही मोठं आपण गेलो, किती उत्तरार्धात पोचला तरी स्वप्नातला राजकुमार, आणि तो जर का आपल्या आयुष्याचा जोडीदार असेल तर तो सुकुमारच वाटतो. चला ऐकूया, केदार आपल्या समोर सादर करतायत. केदारच आहे ना? झिण झिण वाजे छेडित वीणा, छेडित मीही तारा, येई रे लवकरी तू सुकुमारा, तू सुकुमारा. झिण झिण वाजे छेडित वीणा, छेडित मीही तारा, येई रे लवकरी तू सुकुमारा, तू सुकुमारा. रूपदर्पणे घेऊन तुझसी बसेन मीही या एकांती. रूपदर्पणे घेऊन तुझसी बसेन मीही या एकांती. हलके हलके जागवुनी तुझ, हलके हलके जागवुनी तुझ कोमल स्पर्शे तव देहासी. हलके हलके जागवुनी तुझ कोमल स्पर्शे तव देहासी. तुझ्याच साठी शृंगाराचा फुलतो भाव पिसारा. तुझ्याच साठी शृंगाराचा फुलतो भाव पिसारा. येई रे लवकरी तू सुकुमारा. झिण झिण वाजे छेडित वीणा, छेडित मीही तारा, येई रे लवकरी तू सुकुमारा, तू सुकुमारा. गौरमन गटी हिरवी कंकणे, गौरमन गटी हिरवी कंकणे, तुझी या भवती अभिरकंपने. गौरमन गटी हिरवी कंकणे, तुझी या भवती अधीर कंपने. उष्ण श्वासे अवती भवती
तुझियासाठी येती स्पंदने आरस पाणी घेता तुझसी आपसुक हा झुले हिंदोळा आरस पाणी घेता तुझसी आपसुक हा झुले हिंदोळा ये रे नवकरी तू सुकुमारा जिण जिण वाजे छेडित वीणा छेडित मी तारा ये रे नवकरी तू सुकुमारा तू सुकुमारा तार छेडिता सूरही येतील तार छेडिता सूरही येतील मनातले गुज सांगून जातील तार छेडिता सूरही येतील मनातले गुज सांगून जातील ये हृदयीचे ते हृदयी मग अबोल ते बोलही येतील वाजतील मग वाजतील मग तो देहांच्या सतारी अनवीणा ये रे नवकरी तू सुकुमारा जिण जिण वाजे छेडित वीणा छेडित मी तारा ये रे नवकरी तू सुकुमारा तू सुकुमारा ये रे नवकरी तू सुकुमारा तू सुकुमारा ये रे नवकरी तू सुकुमारा तू सुकुमारा. अतिशय उत्तम, सुंदर सुंदर. आतापर्यंतच्या या सर्व गीतातून आपण सर्व रसिक मंत्रमुग्ध झाले आहात याची प्रचिती येते आहे. अशाच एका सुंदर गीतात आपण जाणार आहोत जिथे वेळ थांबून जावा, धरती थांबून जावी अशी इच्छा आपण सर्व करणार आहोत. हे पुढील गीत आपल्याला या संस्थेची ओळख करून देणारं गीत असेल. हे गीत आपण ऐकूया दीप्ती आणि हर्षदा यांच्या आवाजात, तुला पाहताना. या गीताचे कवी आहेत अद्वैत अभ्यंकर. तुला पाहताना वेळ थांबून जावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. न पृथ्वी फिरावी ना दिवस सरावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा.
मिठी मायेची पेटी ही माया आहे फक्त माझ्याच वाटी तुझ्या मिठीतील स्वर्ग पुन्हा अनुभवा तुला पाहताना वेळ थांबून जावा तुला पाहताना वेळ थांबून जावा तुझ्या सोबतीने आयुष्य घालवावे तुझ्या सोबतीने आयुष्य घालवावे तुझ्याच मिठीत येऊन देह ठेवावा तुझ्याच मिठीत येऊन देह ठेवावा तुला पाहताना वेळ संपून जावा तुला पाहताना वेळ संपून जावा संपून जावा वेळ संपून जावा पाहता पाहता तो स्वप्नांचा गाव आलेला आहे. अर्थात ही सगळी पाहण्याचीच किमया. आता आयुष्यामध्ये जसे मित्र म्हणतो आपण संगती संगदोष हा, हे मित्र कसे असावेत? आमचे गुरु ठाकूर फार सुंदर अशा शब्द या ठिकाणी वर्णन करतायत. सुख वेचीन म्हणण्याआधी घनदुःखाचा गहिवरतो सुख वेचीन म्हणण्याआधी घनदुःखाचा गहिवरतो अन दुःख सावरू जाता कवड असा सुखाचा येतो या ऊन सावली संगे रमण्यात मौजही म्हणून या ऊन सावली संगे रमण्यात मौजही म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो. असे निसर्गातील श्रावण म्हणजेच आपल्या आयुष्यातील मित्र आणि मैत्रिणी यांचं उतराई कसं व्हायचं? कधी कधी त्यांनी फार छान साथ दिलेली असते. ऐकूया मित्रा होऊ कशी उतराई. सादर करतायत केदार अभ्यंकर. मित्रा हो कशी उतराई आलास मम जीवनी आलास मम जीवनी खळखळवा हे पुन्हा हे अडलेले पाणी मित्रा हो कशी उतराई मित्रा हो कशी उतराई आलास मम जीवनी खळखळवा हे पुन्हा हे अडलेले पाणी मित्रा हो कशी उतराई मित्रा हो कशी उतराई संथ होती रे जळी त्या लवाळ्यांच्या राई संथ होती रे जळी त्या लवाळ्यांच्या राई वाहले त्यातून पाणी वाहले त्यातून पाणी वाहले त्यातून पाणी वाहले त्यातून पाणी मित्रा हो कशी उतराई दुःखाची ती रात्र सरली
रात्र सरली सुख प्रकाशाच्या वेली देवली पुन्हा समयी देवली पुन्हा समयी जिवंत मरणे सरली देवली पुन्हा समयी जिवंत मरणे सरली मित्रा हो कशी उतराई मित्रा हो कशी उतराई खरेच थांबली मित्रा खरेच थांबली मित्रा ती काळोखी पडझड खरेच थांबली मित्रा ती काळोखी पडझड आभार कसे मानू आभार कसे मानू कर्तव्य तुझे केले तू मित्रा हो कशी उतराई मित्रा हो कशी उतराई आलास मम जीवनी आलास मम जीवनी खळखळवा हे पुन्हा हे अडलेले पाणी मित्रा हो कशी उतराई मित्रा हो कशी उतराई मित्रा हो कशी उतराई सुंदर सुंदर अतिसुंदर. कृष्ण बालमैत्री जाणतो. राधेचे हट्ट पुरवू लागतो. पण त्या क्षणी राधे तुझ्या गौरांगी तनूला बघितले की माझी बासरीच लाजू लागते अशी प्रेमळ कबुलीही देतो. आणि त्यातूनच फुलत जाते ती फुलांची प्रीत आणि बरसू लागते ती फुलांची रीत. ऐकूया वैशालीच्या स्वरात. प्रीत फुलांच्या या गंधाला भ्रमरांचा गुंजार झाला. प्रीत फुलांच्या या गंधाला भ्रमरांचा गुंजार झाला. शीतल छाया प्रशांत जीवनी खळखळ खळखळ नादची गमला. प्रीत फुलांच्या या गंधाला भ्रमरांचा गुंजार झाला. पवित्र गहिरे तरंग घेऊन वेली मधुनी पवनची आला. पवित्र गहिरे तरंग घेऊन वेली मधुनी पवनची आला. सप्तसुरांची गुंफण करण्या साध घालितो त्या कुसुमाला. प्रीत फुलांच्या या गंधाला भ्रमरांचा गुंजार झाला.
विश्वात्म्याच्या अस्तित्वाचा पालक गमला. मनांचे बंध जोडण्यास साद घालितो मयुरेशाला. प्रीत फुलांच्या या गंधाला भ्रमरांचा गुंजारव झाला. प्रीत फुलांच्या या गंधाला भ्रमरांचा गुंजारव झाला. भ्रमरांचा गुंजारव झाला. भ्रमरांचा गुंजारव झाला. वा वा सुंदर. पावसाला परतायला सांगून शीतल झुळकी संग शरद ऋतू हळूच अवतरतो. गावरानात वरच्या वर्गातील ताईसारखी सुबक रांगोळी उमटावी म्हणून केवढा अट्टहास. त्या दिवसांनी गावातील वाटांना त्या मातीच्या रांगड्या मायाळू स्पर्शाने अजाण वयात सगळ्यांना सजवलेलं असतं. जगणं सुंदर करणारा ध्यास आणि पुरवली चालत जाण्याची ऊर्जा देखील. आणि ही तृषार्थ पृथा शांत झाली. ऐकूया ही तृषार्थ ही पृथा ही धरा वसुंधरा आज दिनू सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. आपल्यासमोर सादर करतायत हर्षदा. ही तृषार्थ ही पृथा, ही तृषार्थ ही पृथा, ही धरा वसुंधरा. ही तृषार्थ ही पृथा, ही धरा वसुंधरा. ही तृषार्थ ही पृथा, ही धरा वसुंधरा. आज दिनो सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. आज दिनो सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. ही तृषार्थ ही पृथा, ही धरा वसुंधरा. दाहतीने ग्रीष्माचा सतत रोज सोशिला. दाहतीने ग्रीष्माचा सतत रोज सोशिला. चातका परी पहा मुख चंचू उघडीला. थेंब थेंब प्राशुनी मुखाग्रे तोशिला. आज दिनो सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. आज दिनो सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. ही तृषार्थ ही पृथा, ही धरा वसुंधरा. मेघास आषाढी दूत तिने धाडिला. कालिदास वर्णवी गुज तिचे साक्षीला. मेघास आषाढी दूत तिने धाडिला. कालिदास वर्णवी गुज तिचे साक्षीला. धुंद मृद्गंधामधुनी अधर तिचा चुंबिला. धुंद मृद्गंधामधुनी अधर तिचा चुंबिला. आज दिनो सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. आज दिनो सोनियाचा कृष्ण मेघ बरसला. ही तृषार्थ ही पृथा, ही धरा वसुंधरा.
शब्दांना सुरांचा साज मिळाला की किती सुंदर स्वप्न तयार होतं आणि स्वप्नांच्या गावातून बाहेरच यावंसं वाटत नाही आहे. मला ते गाणं कधी संपूच नाही असं वाटतं आहे, परंतु शेवटी वेळेची मर्यादा आपल्याला आहे. पण केदारदादांच्या शिस्तीमध्ये आपण वेळेत आहोत. आमचे मित्र शिरीष मुंजे म्हणजे आमच्या मैत्रिणीचे मिस्टर इथे आलेले आहेत. त्यांची त्यांनी लिहिलेली रचना ये बा विठ्ठला ही या मैफिलीचं सांगता गीत आहे आणि यासोबतच आपली मैफिल ही संपेल. अतिशय सुंदर सुंदर रचना म्हणजे काही गद्य काव्यांना देखील केदारदादांनी चाली दिल्या. मला तर आश्चर्यच वाटलं. हे आश्चर्य फक्त केदारसारखे संगीतकारच करू शकतात आणि त्याच्यामुळे हे एक स्वप्न आहे आणि स्वप्नांचा गाव खरोखरच छान आणि सुंदर जमला आहे असं मला वाटतं. ही माझी भावना आहे. धन्यवाद केदार भाऊ. माझ्यासोबत माझी सहनिवेदक आहे अंजली बोरावार. जसं सांगितलं जेवढं सांगितलं तेवढीच बोलते हे तिचं वैशिष्ट्य आहे. माईक समोर आला म्हणून मायकेल बनत नाही, तरी कंट्रोलमध्ये आहे ती, कारण मॅडम बाजूला आहे. बरं ती पण एक मॅडम आहे आणि मी महा मॅडम आहे म्हणजे HM. तर धन्यवाद अंजली. सुंदर प्रयत्न केला, छान बोलली, मस्त. अशाच कार्यक्रमांमधून उज्ज्वलानी मला संचालन करायची संधी दिली त्याबद्दल खरंच तिचेही धन्यवाद आणि सर्व गायकांचे खूप खूप अभिनंदन. उज्ज्वलाताईने माझी बरीच तारीफ केली, पण उज्ज्वलाताईकडे मी ॲक्च्युली हे जे दीपक तांबेकर आहे हे मला घेऊन गेलो त्यांच्याकडे आणि एक मीटिंग होती, तर त्यांच्या टेबलावर त्यांनी अशी पुस्तकं डिस्प्ले केली होती. तर मी म्हटलं हे काय आहे, तर म्हणे माझ्या कविता आहे. तोपर्यंत मला ती साहित्यिक म्हणून माहीत होती, कवयित्री म्हणून माहीत नव्हती. मी सहज एक पुस्तक उचललं, ते पाहिलं, मला ते मनात आलं. ते मगाशी जे तुम्ही गाणं ऐकलं गौरीने म्हटलेलं, ते गाणं मी असंच रेकॉर्ड केलं, तिला नेऊन दुसऱ्या दिवशी ऐकवलं. म्हटलं हे घे तुझं गाणं. तर ती म्हणे असं नको म्हणू, मी देते तुला, माझी भाची आहे, कुठे गेली, इकडे आहे, वैशाली पाटील. ती म्हणे मी तिला देते, तू तिच्याबरोबर तिला शिकव हे गाणं. मग मी म्हटलं मी तिला नाही म्हणत, मी याचं डुएट कन्वर्ट करतो. मग मी ते डुएट कन्वर्ट केलं आणि आम्ही ते तुमच्यासमोर पेश केला. स्वप्नांचा गाव, ज्याचं नावाने टायटल आहे, आज शीर्षक आहे आजच्या कार्यक्रमाचं. तशी आमची उज्ज्वलाताई नेहमी माझ्या पाठीशी उभी राहते, जोर देते, हिंमत देते, त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे. ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला माझ्या घरी. ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला, ये बा विठ्ठला माझ्या घरी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी, सडा हा शिंपला भक्तीचा दारी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, विठ्ठला. संपली सारी निपणाची शिरजोरी, संपली सारी निपणाची शिरजोरी. गोडी आत्मिक प्रेमाची उभारली खरी, संपली सारी निपणाची शिरजोरी. गोडी आत्मिक प्रेमाची उभारली खरी. कुडी माझी आता जर्जर म्हातारी,
जर म्हातारी शक्य नाही आता पंढरीची वारी, शक्य नाही आता पंढरीची वारी. ये बा विठ्ठला. आठवून मूर्ती तुझी आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. मी सुदामा तू माझा सख्या हरी, मी सुदामा तू माझा सख्या हरी. भक्त गण जमतील भिवरेच्या तिरी, भक्त गण जमतील भिवरेच्या तिरी. खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी, खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी. यात्रा शेवटची यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी. ओझे कसलेही नाही आता श्री, ओझे कसलेही नाही आता श्री. घे मला कुशीत हे श्रीहरी, हे मला कुशीत हे श्रीहरी. घे रे बा विठ्ठला, घे रे बा विठ्ठला, घे रे बा विठ्ठला माझ्या हरी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी, सडा हा शिंपला भक्तीचा दारी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. मंडळी, धन्यवाद शिरीष भाऊ यांना मी विशेष धन्यवाद देते की माझ्या भावनेला, भावगीतांना यांनी आपल्या भक्तिगीताची जरतारी किनार दिली. सुंदरसा शेला पांघरला सर आमच्या भावभक्तीवर. आमचे धन्यवाद. कवी शिरीषजी मुंजे आज उपलब्ध आहेत, आपल्याकडे आलेले आहेत.
माझ्या प्रत्येक नमस्कार, कार्यक्रमाला नमस्कार, येतात. नमस्कार. सुंदर, फारच सुंदर ही रचना होती. आणि भक्तांच्या गावाला श्रीहरी येतोच, श्रीहरीच्या गावालाही आपल्याला जायचं असतं. याचसाठी सारा अट्टहास असतो, शेवटचा दिस गोड व्हावा. यासोबतच अशी प्रार्थना परमेश्वराजवळ करते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. ही मैफिल अधिकृत वाणीने केदारदादा करते. आम्ही दोघी पण आपला हॅलो. निरोप घेतो. असं आहे की ही आता नवीन गाणी जी बनत आहेत वेगवेगळ्या कवी लोकांची, त्यांची 100 पूर्ण होते. 100 गाणी जवळपास माझी आता होत आहेत. त्याच्यामध्ये भावगीत आहे, भक्तिगीत आहे, गझल आहे, लावणी आहे, सगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही 7-8 हिंदी गाणी पण आलेली आहेत. आता ही गाणी योग्य आवाजामध्ये रेकॉर्ड करण्याची किंवा योग्य आवाजामध्ये लोकांपर्यंत नेण्याची, आम्ही तर आमच्या परीने म्हणतोच जसं म्हणायचं तसं, पण प्रत्येक गाण्याला एक आवाज आवश्यक असतो ज्याच्यामुळे ते गाणं खुलतं, परफेक्ट होतं, परफेक्ट बसतं. मी आता त्या आवाजांच्या शोधात आहे. तर त्याच्याकरता आज तुमच्यापाशी जे पॉम्पलेट आहे त्याच्या बॅक पेजला तिची जाहिरात आहे, शोध आवाजाचा, अशी आपण एक आता मोहीम चालू केली आहे. 31 मार्चपर्यंत तुमचे जे कोणी ओळखीचे परिचित गाऊ शकणारे, गाणं इच्छित असणारे, गाणं यायला पाहिजे असं नाही, मी आवाज शोधतो आहे, मी गायक शोधत नाही आहे. हां, तर मला आवाज हवा आहे, त्या आवाजाला मी तयार करीन आणि त्या पर्टिक्युलर गाण्यासाठी त्या आवाजाला मी वापरीन, अशी भावना जागृत झाली आहे. त्याच्यामुळे हा मी उद्योग सुरू केला आहे. तर हे तुमचे जेवढेही परिचित असतील, संगीत शिक्षक असतील, त्यांचे नावं आम्हाला द्या, म्हणजे आम्ही त्यांच्याशी संपर्क करू. आम्हाला जी मदत करता येईल ते करा गाणाऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी, की त्यांनी आवेदन करावं, आमच्याबरोबर यावं, त्यांचे आवाज आम्हाला पाठवावे आणि यातली काही गाणी जी खरोखर उत्कृष्ट आहेत ती अजरामर व्हावीत. धन्यवाद.